राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यातील ओबीसी राजकीय आरक्षण हा सरकारपुढे मोठा पेच निर्माण झालेला आहे आणि त्याचसोबत निवडणूक आयोग सुद्धा जे आहे ते मोठा एक पेच आहे, कारण एकीकडे सुप्रीम कोर्ट आहे तर दुसरीकडे राज्य सरकारचा सुद्धा दबाव कुठेतरी पाहायला मिळतोय। नेमकं जे सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला आहे आणि पावसाळ्यानंतर निवडणुका घेता येईल अशा प्रकारची मागणी जी आहे ती कुठेतरी सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राज्य निवडणूक आयोगाचे माजी आयुक्त सहारिया सर आहेत। सर, पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तेथील ओबीसी राजकीय आरक्षण हा सगळा जो आहे तो पेच निर्माण झालेला आहे, कसं बघता याकडे? नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या बद्दल जे काही पेच निर्माण झालेला आहे, माझे मते मान्य सर्वोच्च न्यायालयाने जे निकाल दिलेले आहेत, माझे मते 4 मे 2022ला त्याच्या नंतर तर पेच माझे मते काही राहिलेलं नाही। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे त्वरित निवडणुका ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ड्यू झालेल्या आहेत त्याच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त झालेलं आहे। सर, पण निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे की पावसाळ्यामध्ये निवडणुका घेणं शक्य नाही, त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ही परवानगी देण्यात यावी। खरंच पावसाळ्यात निवडणुका घेणं शक्य होत नाही का? नाही, पावसाळ्यामध्ये सहजासहजी आपण निवडणुका घेत नाही, कारण की त्यामध्ये बरेचसे लॉजिस्टिक प्रॉब्लेम असतात। अजूनही आपल्याकडे अनेक डिफिकल्ट एरियाज आहेत जिथे सामान घेऊन जाणे शक्य होत नाही आणि त्याचबरोबर मतदारांना सुद्धा सोयीस्कर होत नाही। तो आतापर्यंत आपण सहजासहजी जिथे शक्य आहे तिथे ते आपण टाळण्याचा प्रयत्न करत राहतो, परंतु जसं मान्य सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले आहेत, मुदतपूर्वी निवडणुका घेणे राज्य निवडणूक आयोगाची संवैधानिक जबाबदारी आहे आणि तो जबाबदारी त्यांना पार पाडावा लागणार आहे। पण अनेक महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, ड्यू झालेल्या आहे, त्यांची मुदत संपून गेलेली आहे। अनेक ठिकाणी जे आहे ते त्यांनी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सुद्धा बसवलेले आहेत। नाही, म्हणून जर मला विश्वास आहे की आपण सर्वोच्च न्यायालयाच्या मान्य सर्वोच्च न्यायालयाचे निकाल पाहिला असेल, त्याने त्याबाबत थोडी चिंता व्यक्त केलेली आहेत की 2 वर्ष अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2 वर्षापासून झालेल्या नाही आणि काही ठिकाणी 6 महिन्यापासून 6 महिन्यापेक्षा जास्त ॲडमिनिस्ट्रेटर आहे। तो मान्य सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की ह्या सर्व जे ड्यू झालेले आहेत लोकल बॉडीज त्यांच्या इलेक्शन प्रोग्राम ताबडतोब जाहीर करा आणि त्याप्रमाणे माझ्या मते राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करणे आवश्यक आहे। कुठेतरी राज्य सरकार जे आहे ते निवडणूक आयोगावरती नाराज असलेलं पाहायला मिळते, कारण ओबीसीचा राजकीय आरक्षणाचा मुद्दा आहे आणि कुठेतरी ह्या निवडणुका उरकण्याच्या मागे राज्य निवडणूक आयोग अशा अनेक मंत्र्यांची भावना आहे। नाही, आता हे काही लोकांची भावना से होऊ शकते, परंतु संविधानाप्रमाणे प्रत्येक जो घटक आहे शासनाच्या आपले सिस्टममध्ये, डेमोक्रेटिक सिस्टममध्ये जे काही घटक आहे, प्रत्येक घटकाने त्याची जबाबदारी संविधानाप्रमाणे पार पाडणे आवश्यक आहे। त्यामध्ये जरी कोणी नाराज होत असला तरीही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे कारवाई करणे आवश्यक आहे। तुमच्या हातामध्ये कायद्याचं पुस्तक आहे, काय नेमका कायदा सांगतो ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये? मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की 1992 मध्ये आपल्याकडे संविधानामध्ये संशोधन करण्यात आला होता, कारण की 1992च्या अगोदर 1992च्या अगोदर राज्य निवडणूक आयोगाची कल्पना नव्हती। अपेक्षित हा होता 1947 नंतर, म्हणजे जेव्हा आपण स्वतंत्र झालो आणि कॉन्स्टिट्यूशन आपण स्वीकारले 1950 मध्ये, त्यावेळेला अशी एक समजूत होती की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका राज्य शासन घेईल, परंतु देशामध्ये 10-10, 15-15, 20-20 वर्ष निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या आणि म्हणून संविधानामध्ये 1992 साली दुरुस्ती करण्यात आली दोन्ही संस्थांसाठी, नागरी आणि ग्रामीण क्षेत्रासाठी, आणि संविधानामध्ये स्पष्ट तरतूद आहे की 5 वर्ष संपण्या अगोदर निवडणुका घेण्याची सर्व जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाची आहे आणि हीच गोष्ट मान्य सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालामध्ये म्हटलेली आहे की ही जबाबदारी कोणत्याही माध्यमाने कमी करता येत नाही आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की जर ओबीसी रिझर्वेशनचे काम कंप्लीट होऊ शकत नाही किंवा इतर काम होऊ शकत नाही तर पूर्वीप्रमाणे जी व्यवस्था होती त्याप्रमाणे तुम्ही पुढे सरका। पण जर आता आपण पाहिलं की अनेक महानगरपालिका असते, जिल्हा परिषदेच्या मुदत संपून गेलेली आहे, आणखी त्या 6 महिने पुढे ढकला लागणार आहे, याचा काय परिणाम होऊ शकतो? नाही, आता तो सर्व परिणाम
आता जे होऊन गेलं ते होऊन गेलेलं आहे, परंतु लवकरात लवकर इलेक्शन घेणे, निवडणूक घेणे हाच पर्याय आहे. कारण की ज्या वेळेला आपण म्हणतो की आपल्या देशाने जे पद्धती स्वीकारलेली आहेत, गव्हर्नमेंट बाय द पीपल, फॉर द पीपल, ऑफ द पीपल, आणि तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जर लोकप्रतिनिधीच नसेल तर कसली डेमोक्रेसी. आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या विषयावर भाष्य केलेलं आहे की निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. 5 वर्षाच्या आत कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढे ढकलता येत नाही. तुम्ही सुद्धा आयुक्त म्हणून राहिलेले आहात. तुमच्या काळात कधी असा पेच निर्माण झाला होता? नाही, असं आमच्या काळात झालं नव्हतं. आम्ही फक्त 1-2 ठिकाणी जिथे माननीय न्यायालयांचे आदेश होते की इलेक्शन थांबवा, तिथे सोडून बाकी सगळे ठिकाणी वेळेवर इलेक्शन झाले होते. ह्या निवडणुका घेणं, ज्याप्रमाणे ओबीसी राजकीय आरक्षण सोबत घेणं, यासाठी निवडणूक आयोगाकडे किंवा राज्य सरकारकडे काही पर्याय उपलब्ध आहेत असं मला वाटतं? आता त्याच्यावर राज्य निवडणूक आयोग आणि शासन विचार करत असतील, मला पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये काय पर्याय असा निघू शकतो, कुठला मार्ग निघू शकतो? सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे बाब गेलेली आहेत. सगळे जो तज्ज्ञ आहेत ह्या विषयावर विचारमंथन करत आहेत. शासनाने एक कमिशनसुद्धा अपॉइंट केलेलं आहे. माझ्या मते काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. ज्या प्रकारे निवडणूक आयोगाने सुद्धा 5-6 महिन्याचा कालावधी मागवून घेतलेला आहे, तर त्या कालावधीमध्ये इम्पेरिकल डेटा हा सादर करून ओबीसीला राजकीय आरक्षण मिळू शकतं? नाही, आता ते बघावं लागेल की आता सर्वोच्च न्यायालयाचे काही आदेशचे बारकाईने अभ्यास करावा लागेल. आणि सकृत दृष्टीने असं दिसते की हे जे निवडणुका जिथे ड्यू झालेल्या आहेत त्या निवडणुका विदाऊट वेटिंग ताबडतोब घ्या, कारण की ऑलरेडी उशीर झालेला आहे. पुन्हा मुद्दा तो येतो की ताबडतोब घेणं म्हणजे पावसाळा येणं, पावसाळ्यामध्ये तर निवडणूक शक्य नाही. म्हणून बहुतेक राज्य निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टाच्याकडे गेलेला आहे त्याच्या नजरेस आणण्यासाठी की हे सगळी बाबी आहेत आणि सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये आम्ही इलेक्शन घेऊ शकतो इझिली. आणि जर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नाही तुम्ही आताच घ्या, तर आता घ्यावं लागेल त्यांना. कारण त्यामध्ये आणखी एक कारण आहे की इलेक्शन प्रोसेसमध्ये आपल्याकडे कमीत कमी 3 ते 4 महिन्याचे कालावधी लागतोच. कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे 3 मुख्य टप्पे असतात. पहिला टप्पा वॉर्ड फॉर्मेशन, आणि जे काही मी वर्तमानपत्रात वाचलं त्यामधून असं दिसून येते की बरेचसे स्थानिक स्वराज्य संस्था ज्यांची डेट संपलेली आहे त्यांचे वॉर्ड फॉर्मेशन अजून व्हायचे आहे. म्हणजे प्रोसेस थांबला होता बिकॉज ऑफ द कोर्ट स्टे अँड अदर थिंग्स. पहिला टप्पा हा. दुसरा, एकदा वॉर्ड तयार झाले तर निवडणूक यादी जी मतदार यादी आहेत त्याच्या वॉर्ड निहाय विभाजन करावं लागतो, तो त्याला वेळ लागतो. आणि तिसरा मुख्य प्रॉपर निवडणुका, तो या तिन्हीमध्ये कमीत कमी 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागतो. आणि म्हणजे आता जे प्रोसेस सुरू केला तर ऐन पावसाळ्यात बहुतेक जाईल. तो म्हणून ते इलेक्शन कमिशन गेलं असेल की साहेब इलेक्शन आपण जनरली सहजासहजी घेत नाही, आणि म्हणून जर आपण परवानगी दिली तर आपण त्यावेळेला घेऊ आफ्टर मॉन्सून. नाही तर आता जसं आमच्या प्रोसेस संपेल, प्रोसेस संपायला 2-3 महिने लागणार. म्हणजे निवडणूक आयोगाने तेच म्हटलं आहे का जूनपर्यंत आम्ही प्रभाग रचना सगळ्या करू, आणि त्यानंतर शक्य होणार नाही कारण मतदानाचा टाका घसरेल, राज्यातली पावसाची परिस्थिती. नाही, तो वेगळा मुद्दा. जूनपर्यंत वॉर्ड फॉर्मेशन संपेल, त्याच्यानंतर वोटर लिस्ट बायफर्केशन. कारण की जो मतदार यादी तयार होते तो असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी वाईज तयार होते. त्याला जर स्मॉल वॉर्डमध्ये तोडावं लागेल तर वॉर्ड निश्चितीचे नंतरच आपण मतदार यादी फोडू शकतो. तो मतदार यादी जूनच्या नंतर चालू होईल, तो त्याला परत 1 महिन्याचा कालावधी लागेल, जुलै आला. आणि जुलैमध्ये जर तुम्ही इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर केला तर ऑगस्टमध्ये ॲक्च्युअल पोलिंग, तो ॲन पावसाळ्यामध्ये पोलिंग होईल असं त्यांच्या डाऊट आहे. आणि माझ्या मते तर शंका योग्यच आहे. तो माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेस त्याने ह्यासाठी आणला असेल की लेट द सुप्रीम कोर्ट टेक व्ह्यू ऑफ दिस ऑल्सो. पण जरी घ्यायच्या ठरल्या तरी त्यात काही टप्पे करावे लागतील का? कारण 14 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषद आणि अनेक बरेचसे गोष्टी बघावं लागतो की तेवढे आपल्याकडे अधिकारी उपलब्ध आहे का, तेवढे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स उपलब्ध आहेत का, तेवढे पोलीस फोर्स उपलब्ध आहेत का, हे सगळी गोष्टी बघावं लागते. आणि म्हणूनच जेव्हा जो कॉन्स्टिट्यूशनमध्ये जो प्रोव्हिजन आहे की कॉन्स्टिट्यूशनची प्रोव्हिजन्स लक्षात घेता प्रत्येक राज्य निवडणूक आयोग मुदत संपण्याचे 6 महिने अगोदर, 5 ते 6 महिने अगोदरपासून आपण प्रोसेस चालू करतो. म्हणजे वॉर्ड फॉर्मेशन
4 ते 5 महिने अगोदर आपण चालू करतो, त्या संपल्याबरोबर 1-1.5 महिन्यामध्ये संपल्यानंतर वोटर लिस्ट बायफर्केशन करतो आणि ॲक्च्युअल पोलिंग 2 ते 3 महिन्याच्या आत आपण करून टाकतो आणि त्यावेळेला आपण टप्प्याटप्प्याने करू शकतो, कारण मुदत संपलेली नाही. आणि जसं पोलीस फोर्स अवेलेबल आहे, जसे मतदानासाठी अधिकारी उपलब्ध आहे, जसं त्यासाठी बिल्डिंग्स उपलब्ध आहेत, EVMs उपलब्धता आहे, त्याचे लक्षात घेऊन फेजवारी करता येते. तो आता ह्या एकदम एवढी मोठ्या संख्याची जेव्हा लोकल बॉडीजचे इलेक्शन ड्यू झालेले आहेत, तो त्या साधनसामुग्रीसुद्धा असणे आवश्यक आहे. हा भविष्यामध्ये परत एक प्रश्न निर्माण होईल, कारण शेवटी जर निवडणूक आयोगाने घोषणा केली तरी जे काही यंत्रणा असेल, मनुष्यबळ असेल, ते राज्य सरकारला पुरवायचं आहे. त्यावेळेस राज्य सरकारची भूमिका आणि निवडणूक आयोगाची भूमिका नाही ते तर आहेत, परंतु कॉन्स्टिट्यूशनमध्ये अगदी स्पष्ट आहेत की सगळे साधन सामुग्री देण्याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनाची आहे. आणि त्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की राज्य शासन जर तसं करत नसेल तर राज्य निवडणूक आयोग कॅन गो इन रिट ऑफ मॅन्डमस टू द हायकोर्ट अँड देन टू सुप्रीम कोर्ट. माने सुप्रीम कोर्टपर्यंत जाण्याची भूमा राज्य निवडणूक आयोगाला आहे आणि हे तरतूद कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहेत. म्हणजे आपण जेव्हा डेमोक्रेसी स्वीकारलेली आहे, तो डेमोक्रेसी जिवंत ठेवण्यासाठी, डेमोक्रेसी बळकट करण्यासाठी सर्व स्टेक होल्डर्स, शासन धरून सर्व स्टेक होल्डर्सना मदत करणे आवश्यक आहे. कोणीही नाही म्हणू शकत नाही. जर कोणी नाही म्हणत असेल तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे दार राज्य निवडणूक आयोगासाठी खुले आहेत. तुम्ही माजी आयुक्त आहात म्हणून तुम्हाला एक राजकीय किंवा एक सामाजिक प्रश्न विचारतोय की ओबीसींचं राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडे काही पर्याय असू शकतो का? मला पूर्ण विश्वास आहे त्यांच्याकडे पर्याय असेल. दे मस्ट बी थिंकिंग अबाउट इट. आय एम शुअर अबाउट इट. कारण की लोकांचे प्रश्न आहे शेवटी. आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा इनडायरेक्टली असं म्हटलं आहे की ह्या विषयावर अगोदरच विचार करून निर्णय घेतला पाहिजे. ह्या सबबामुळे इलेक्शन पुढे ढकलता येत नाही, असा सर्वोच्च न्यायालयाचा सूर आहे. अगदी शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये जी मागणी केलेली आहे, ती मागणी पाहता, राज्यातली परिस्थिती पाहता, हे सगळं वातावरण पाहता, निवडणुका कधी घेणं तुम्हाला सोयीस्कर वाटतं? नाही, आता तो लवकरात लवकर घेतली पाहिजे. आणि माझे मते राज्य निवडणूक आयोगाने योग्य रीतीने पाऊल उचलण्याची सुरुवात केलेली आहे की जे काही वॉर्ड फॉर्मेशनची प्रक्रिया थांबलेली होती ती सुरू झालेली आहेत आणि संपल्याबरोबर वॉर्ड आणि ते कट शॉर्ट करण्याचा प्रयत्न करतील. जिथे जिथे वेळ वाचवता येईल तेवढा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करतील. दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की वॉर्ड रचना असतील किंवा सगळी प्रक्रिया जी आहे, ते राज्य सरकारने कुठेतरी सगळे अधिकार कायदा करून आपल्या हातात घेतले होते, त्यामुळे ही सगळी प्रक्रिया थांबलेली होती. ह्या सगळ्या प्रक्रियेकडे कसं बघताय तुम्ही? नाही, तो सर्वोच्च न्यायालयाचे विचाराधीन आहे, परंतु सकृत दृष्टीने असं कोणतंही कृत्य करता येत नाही ज्यामुळे इलेक्शन्स पुढे जातील. जसं मी सांगितलं, 92 मध्ये जो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट झाला तो ह्या कारणामुळे झाला. दिस वॉज द वन ऑफ द मेन रिझन्स की राज्य शासन त्याची सोयीप्रमाणे इलेक्शन घेत होते आणि राज्य शासनाची सोयीप्रमाणे जर इलेक्शन होत असतील तर डेमोक्रेसीचा काय अर्थ आहे स्थानिक स्तरावर. म्हणून कॉन्स्टिट्यूशनमध्ये दुरुस्ती करण्यात आली की स्थानिक स्वराज्य संस्थाला त्याने 3 गोष्टी केल्या. स्थानिक स्वराज्य संस्थाला कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस दिला, संवैधानिक दर्जा, ज्यांना आपण म्हणतो तिसरी सरकार. दुसरा, प्रत्येक राज्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची स्थापना केली आणि राज्य निवडणूक आयोग भारत निवडणूक आयोग इलेक्शन कमिशन सारखा आहे, समकक्ष आहे. जो अधिकार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे आहेत तोच अधिकार राज्य निवडणूक आयोगाचे आहे. राज्य निवडणूक आयुक्ताला सुद्धा इम्पीचमेंट केल्याशिवाय हटवता येत नाही. जो प्रोटेक्शन चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडियाला प्राप्त आहे तोच अधिकार प्रोटेक्शन ह्यांना प्राप्त आहे, स्टेट इलेक्शन कमिशनरला. थोडक्यात जे राज्य सरकारने कायदे करून सगळं आपल्या हातामध्ये प्रभाग रचना घेतलेले करणं अपेक्षित नव्हतं असं म्हणायचं? नाही, असं जर त्याने वेळेवर केलं, त्याने कायद्यामध्ये तरतूद केली की ह्या तारखेपर्यंत आम्ही करू, नाही केलं तर राज्य निवडणूक आयोग फ्री आहे, तर बहुतेक अनकॉन्स्टिट्युशनल होणार नाही. परंतु आता ह्या विषयावर सर्वोच्च न्यायालय भाष्य करेल. अगदी
आता आपण सहारे सरांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर निवडणुका घेणं योग्य राहील आणि आता राज्य निवडणूक आयोग बरोबर पाऊल टाकत आहे. आता राज्य निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालय याच्यावरती काय निर्णय देतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. कॅमेरामॅन अजित कदमसह राजू सोने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.